मराठीसाठी मनसेचा आज मीरा भाईंदरमध्ये मोर्चा. मात्र मोर्चा आधी पहाटेच अविनाश जाधवांना काश्मीरा पोलिसांनी घेतलं ताब्यात. महाविकास आघाडीचे नेते आज विरोधी पक्षनेते पदाबाबत अध्यक्षांना पुन्हा देणार स्मरणपत्र. ठाकरेंच्या शिवसेनेच्या भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारेंकडून गंभीर आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा. वर्षावरील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मंत्र्यांना आदेश. सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याच्या दिल्या सूचना. शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा. राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. राज्यातील शिक्षक आणि कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार. आज आणि उद्या राज्यातील शेकडो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार. पुणे जिल्ह्यातील 61 पूल लवकरच जमीनदोस्त होणार. कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर घेतलेल्या आढाव्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय. उद्या देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांची संपाची हाक. सरकारच्या कॉर्पोरेट धोरणाला विरोध करण्यासाठी संप. अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर गोदा काठावरील मंदिरं पाण्याखाली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. विदर्भातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय. दक्षिण कोरिया आणि जपानवर आयात शुल्क लादण्याची घोषणा. 1 ऑगस्टपासून लादणार 25% आयात शुल्क. ब्रिक्स शिखर परिषदेनंतर पंतप्रधान मोदी ब्राझीलची राजधानी ब्रासिलियात दाखल. विमानतळापासून हॉटेलपर्यंत भव्य स्वागत. आज संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.